नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनल वरती। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत 20 प्रश्न जे की जिल्हा न्यायालय भरती लिपिक व शिपाईसाठी उपयुक्त असतील असे प्रश्न आपण घेणार आहोत या व्हिडिओ मध्ये। तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। आणि उत्तरे कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला सांगायची आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे तुमचा स्कोर किती आला। तर पाहूया आपण पहिला प्रश्न। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ए 1890, बी 1860, सी 1862, डी 1872। तुमचे योग्य उत्तर आहे 1862। पुढील प्रश्न आहे, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? ए राज्यपाल, बी उपराष्ट्रपती, सी मुख्यमंत्री, डी राष्ट्रपती। उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्स मध्ये सांगा। उत्तर आहे ए राज्यपाल। पुढील प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? ए लॉर्ड कर्झन, बी विल्यम बेंटिंग, सी लॉर्ड डलहौसी, डी लॉर्ड वेलेस्ली। तुमचे उत्तर आहे ए लॉर्ड कर्झन। पुढील प्रश्न आहे, हर्षचरित्राचे लेखक कोण आहेत? ए हुआनसांग, बी पाणिनी, सी बाणभट्ट, डी स्टेंग। तुमचे योग्य उत्तर आहे सी बाणभट्ट। पुढील प्रश्न आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? ए बलबन, बी हुमायून, सी अकबर, डी बाबर। उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सांगू शकता तुम्ही। तुमचे योग्य उत्तर आहे डी बाबर। पुढील प्रश्न आहे, विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए टेनिस, बी बुद्धिबळ, सी पोहणे, डी क्रिकेट। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। उत्तर आहे बी बुद्धिबळ। पुढील प्रश्न आहे, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? ए अर्थशास्त्र, बी साहित्य, सी शांतता, डी समाजसेवा। तुमचे योग्य उत्तर आहे ए अर्थशास्त्र। पुढील प्रश्न आहे, राज्याचा वास्तविक व कार्यकारी कोण असतो? ए गृहमंत्री, बी मुख्यमंत्री, सी राज्यपाल, डी यापैकी नाही। तुमचे योग्य उत्तर आहे बी मुख्यमंत्री। पुढील प्रश्न आहे, सन डॅश डॅश मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली? ए 1995, बी 1993, सी 2001, डी 2003। उत्तर आहे बी 1993। पुढील प्रश्न, मूलभूत कर्तव्ये घटनेतील डॅश डॅश भागात आढळतात? ए 4 अ, बी 51 अ, सी 51 ब, डी 8 अ। योग्य उत्तर आहे ए 4 अ। पुढील प्रश्न आहे, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? ए पालकमंत्री, बी जिल्हाधिकारी, सी जिल्हा परिषद अध्यक्ष, डी विभागीय आयुक्त। तुमचे योग्य उत्तर आहे ए पालकमंत्री। पुढील प्रश्न आहे, सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे? ए मायक्रोमीटर, बी मायक्रोस्कोप, सी फोटोमीटर, डी कॅलिडोस्कोप। उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे बी मायक्रोस्कोप। पुढील प्रश्न आहे, विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडत असतो? ए आर्थोपेडा, बी मोलुस्का, सी पेरिफेरा, डी अनेलिडा। उत्तर आहे ए आर्थोपोडा। पुढील प्रश्न आहे, सिंधू नदीचा उगम कुठे होतो? ए कैलास मानसरोवर, बी यमुनोत्री, सी राक्षस सरोवर, डी रोहतांग सरोवर। योग्य उत्तर आहे ए कैलास मानसरोवर। पुढील प्रश्न आहे, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? ए निळा, बी हिरवा, सी तांबडा, डी तपकिरी। तुमचे योग्य उत्तर आहे डी तपकिरी। पुढील प्रश्न आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? ए लक्षद्वीप, बी बॅरन बेट, सी निकोबार बेट, डी साखळीने बेट। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। उत्तर आहे बी बॅरन बेट। पुढील प्रश्न आहे,
मोबाईलचा शोध कोणी लावला? ए अलेक्झांडर ग्रॅहम बेल, बी मार्टिन कूपर, सी विल्यम हार्वे, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे बी मार्टिन कूपर. पुढील प्रश्न आहे, बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला गेला? ए प्लासीची लढाई, बी वांदिवासची लढाई, सी बक्सारची लढाई, डी यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे ए प्लासीची लढाई. पुढील प्रश्न आहे, निलगिरीतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ए कळसुबाई, बी दोडाबेट्टा, सी अन्नाईमुडी, डी गुळ शिखर. उत्तर माहिती असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगा. उत्तर आहे बी दोडाबेट्टा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या किती जागा आहेत? ए 288, बी 76, सी 48, डी 78. योग्य उत्तर आहे ए 288. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा.